म्हणून वारकरी संप्रदाय डोळस आहे. काय डोळस आहे? वारकरी संप्रदायातली महाराज मंडळी आपल्याला माळ घालतात, देवाच्या नामाचा मंत्र देतात, काही नियमावली आपल्याला सांगतात आणि पांडुरंग तुम्हाला दाखवतात आणि त्या पांडुरंगाचं भजन करा हे तुम्हाला सांगतात. गुरुला महत्त्व द्यायचे शिक्षणापुरतं, अभ्यासापुरतं, ज्ञान ग्रहण करण्याकरता, पण गुरुच्या स्थूल शरीरालाच गुरु मानायचं आणि त्यातीच नदी लावायचं आणि त्याचाच फोटो गळ्यात अडकून हिंडायचं. हे काही एवढं चांगलं? हे आपल्या संप्रदायाला मान्य नाही, विशेष नाही, महत्त्वाचं नाही आहे. म्हणून गुरुकडून ज्ञान मात्र घ्यायचं. गुरुकडून ज्ञान घ्यायचं, गुरुला परब्रह्म समजायचं, पण गुरुच्या स्थूल देहाला मात्र एवढं महत्त्व द्यायचं नाही. पण बरीच मंडळी स्थूल देहालाच महत्त्व देतात. सूक्ष्म देह, कारण देह, देहाचा विचार करीत नाही. देहाचा विचार न केल्यामुळे स्थूल देहाची सेवा करणारे जे जे शिष्य असतात ते नक्कीच भांडकुदळे तयार होतात. म्हणून स्थूलाला सोडायचं आहे आणि आपल्याला निर्गुण निराकाराकडे जायचं आहे. मग निर्गुण निराकडे जर जायचं असेल तर या गुरुच्या शरीराला धरून जमन का? अहो, आपलं शास्त्र तर असं सांगतंय, आपला वेदही मिथ्या आहे आणि गुरु मिथ्या आहे, सर्वच काही मिथ्या आहे आणि सगळंच खोटं आहे म्हणले. एवढं इथपर्यंत वेदाने आपल्या साधू संतांनी सगळ्या शास्त्राने मजल गाठले. ते म्हणले याच्या नादी लागू नका. मग त्याच्या नादी लागू नका, मग नादी कोणाच्या लागायचं? त्यांनी सांगितलेलं जे काही गोष्टी आहेत त्या विचारात घ्यायच्या आणि त्याप्रमाणे अनुभूती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. याला महत्त्व द्यायचं आहे, याला जीवनाची पूर्णत्व करायचे आपल्याला. आणि असं जीवन पूर्ण करण्याकरता आपल्याला गुरु केलेच पाहिजे. आता त्या गुरु शब्दाला जर आपण शब्द लावला, श्री गुरु, श्री गुरु जर शब्द लावला तर ऐश्वर्य संपन्नता ज्यांच्याकडे असते, लौकिक दृष्टीने जे श्रीने श्रीमंत असतात आणि परमार्थिक दृष्टीने जे श्रीमंत असतात, अनुभवाने ते उच्च कोटीचे असतात आणि लौकिक दृष्टीने त्यांच्याकडे गडगंज श्रीमंती असते, त्यांना श्री गुरु म्हणावं. लोक असे आहेत, गरीब लोकाला गुरु करायला तयारच नाही. मी तुम्हाला किती काही अनुभव सांगेल. बऱ्याच लोकांनी माझ्या हाताने माळ घातलेली आहे, मला गुरु मानतात आणि त्याच्या घरात दुसऱ्याचेच फोटो पाहायला मिळतात. विठ्ठल विठ्ठल का मिळतात म्हणले? हे महाराज पै पै हिंडते, याच्याकडे काहीच नाही, श्रीमंती नाही, ऐश्वर्य नाही, भोग नाही, विलास दिसत नाही. आणि लोकांना ते न दिसल्यामुळे बरेच लोक गरीब महाराजाला गुरु करायला तयार. ते त्यांच्याच कॅपॅसिटी प्रमाणे गुरु करणार. तुम्ही जर फॉर्च्युनर गाडी घेऊन गेले गुरु करायला तर झोपडीतल्या महाराजाला गुरु करतान का? तुमच्यापेक्षा जास्त संपत्ती असेल तर भगवान नक्की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, कृष्णदेव महाराज की जय, सद्गुरुदेव महाराज की जय. विठाला 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 विठाला. पाठी राखा इतरांची लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला किंवा काय उणे त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा किंवा इतरांची लेखा कोण करी. विठ्ठल करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची या,
तुझे चरण संताजिया तुझे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार तेरा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार तेरा विस्तार आदि सद्गुरुदास तुका आदि सद्गुरुदास तुका आदि सद्गुरुदास तुका ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा दयांचे केली हा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांची लेखा कोण करी प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी सालाबाद प्रमाणे चालू असलेला पुण्यतिथी महोत्सव सोहळा परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी कृष्णाजी महाराज काळे दहेगावकर बाबाजींच्या पुण्यस्मरणाचा सोहळा अतिशय श्रद्धेने साजरा होत आहे. बाबाजींची अनुयायी मंडळी सर्व शिष्य परिवार बाबाजींना मानणारी मंडळी समस्त गावकरी दहेगावकर तथा पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी महाराजांच्या संस्थांचं कार्य करणारे महंत परमपूज्य परमादरणीय सुदामजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा पुण्यतिथी महोत्सव सोहळा अनेक साधू संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. मार्गदर्शन आपल्याला अनेक संतांचं आहे आणि अतिशय सुंदरसा भव्य दिव्य सोहळा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण साजरा करीत आहोत. त्यामध्ये एक सेवा महाराजांच्या चरणारविंद समर्पित करण्याचा योग प्राप्त आहे. विठ्ठल सेवेकरता उपस्थित केलेला अभंग कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा साधकांची मायवा पसंत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांचा चार चरणाचा आणि जवळजवळ इथे उपस्थित असणारे सर्व श्रोते टाळकरी सर्वांच्या पाठ असणारा अभंग आहे. श्री गुरु सारिका सगळ्याच्याच पाठ आहे पण बऱ्याच लोकांचे तोंड काही हल्ले नाही. श्री गुरु सारिका काही काहीला काही कळतही नाही त्याचे अक्षर सुद्धा पाठ नाही. पण ही आमचे सगळे वारकरी साधू संत छोटे बाल गोपाळ दररोज हरिपाठ म्हणतात. श्री गुरुच्या परंपरा काही संप्रदायामध्ये म्हटल्या जातात. त्यामध्ये तुकोबरायची परंपरा म्हटल्या जाते. माऊलीच्या परंपरेचे अभंग काही म्हटल्या जातात. कोणी एकनाथ महाराजाच्या परंपरेचे अभंग म्हणतात. निवृत्तीनाथाकडे तुम्ही त्र्यंबकला गेले तर तिकडे निवृत्तीनाथ आदिशक्ती मुक्ताई त्या भागामध्ये त्या गुरुपरंपरेचे अभंग म्हणण्याची परंपरा आहे. त्यामध्ये हा अतिशय सुंदरसा अभंग आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलीने हा अभंग अतिशय महत्त्वाचा तुमच्या आमच्याकरता आणि म्हटलेला आहे आणि ज्ञानोबारायांच्या अनुभूतीचा अभंग आहे. काय अनुभव या अभंगामध्ये आहे? या अभंगातला असा अनुभव आहे की माऊली सांगतात, मी या भवसागरातून तरुण गेलो, माझं जीवन पूर्ण झालं, आता मला काहीही शिल्लक राहिलं. मग भवसागरातून तरुण जाण्याकरता कृतकृत्यता होण्याकरता ज्ञानोबारायाला विचारलं, तुम्ही कोणतं साधन वापरलं?
ज्ञानोबारायाने सांगितलं, अरे बाबा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. जर श्रीगुरु पाठी राखे असतील तर भवसागरातून तरुण जाणं फारसं काही अवघड नाही. माझा अनुभव आहे. मी तरुण गेलो, मी कृतकृत्य झालो, आणि म्हणून श्रीगुरु पाठी राखे असल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. म्हणून श्रीगुरु पाठीराखी माझ्या असल्यामुळे मला गोड अनुभव आला. आता मला गुरुच्या पाठिंब्यामुळे, गुरुच्या आशीर्वादामुळे, गुरुच्या मार्गदर्शनामुळे माझं जीवन पूर्ण झालं. मला इतरांची लेखा कोण करी, म्हणजे मला दुसऱ्याला, मराठीत बोलतो आपण, मी त्याला काय मोजतो, मी त्याला काय समजतो, मी काय समजतो? इतरांची लेखा. लेखा शब्दाचा अर्थ तोच आहे, मोजणे, मोजमाप. मी काही आता इतरांना मोजित नाही. मला इतरांची फारशी गरज नाही. इतरांचं सहकार्य मला असलं काय नसलं काय, मला काही माझी अडचण येणार नाही. का? श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. म्हटले माऊली, श्रीगुरु पाठी राखा असल्यानंतर काही कमी पडत नाही. हा सिद्धांत आहे. हा ज्ञानोबारायाने सांगितलेला सिद्धांत आहे. हाच उपनिषदांनी सांगितलेला सिद्धांत आहे. हा सर्व साधू संतांनी सांगितलेला सिद्धांत आहे. अनादी कालापासून हा सिद्धांत कधी बदलत नाही, बदलणार नाही. कोणता? श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी, हा सिद्धांत आहे. म्हटले माऊली, हा सिद्धांत आम्हाला चांगला समजत नाही, आम्हाला अनुभव त्याचा येत नाही. ज्ञानोबारायाने सांगितलं, हा सिद्धांत समजण्याकरता तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. कारण ज्ञानोबारायाची शैली आहे, ज्यावेळेस आपल्याला सिद्धांत समजत नसतात त्यावेळेस दृष्टांत देऊन ज्ञानोबाराय शिकवतात. मग काय दृष्टांत दिला? अगदी साधा आणि सोपा. राजियाची कांता काय भीक मागे. राजाची बायको भीक मागेल का कधी? तिला भीक मागायचं काम पडेल का? नाही, कारण ती राजाची बायको आहे. तिला भीक मागायचं काम पडणार नाही, कारण तिच्या मनात जे येईल, तिला जे अपेक्षित असेल ती नक्कीच ती मागावून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राजियाची कांता काय भीक मागे. मनाची या जोगे सिद्धी पावे. त्याच्या मनात आलं, हे मला आता पाहिजे, नक्कीच ती प्राप्त करून घेऊ शकते. तिला कोणाला पैसे मागायची गरज नाही, तिला काही विनंत्या प्रार्थना करायची गरज नाही. नोकर चाकराला सांगितलं की बरोबर तिची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार. हा दृष्टांत ज्ञानोबारायाने दिला, पण हा दृष्टांत थोडा ज्ञानोबारायाला कमी वाटला. का कमी वाटला? कारण ईश्वर सत्तेतल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तिला मिळवता येणार नाही, कारण त्या ईश्वराच्या कृपेशिवाय मिळू शकत नाही, श्रीगुरूच्या कृपेशिवाय मिळत नाहीत. अशाच्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी तिला उपलब्ध करून घेता येणार नाहीत. तिला लौकिक सगळं मिळवता येईल, पण काही गोष्टी तिला मिळवता येणार नाही. तिने काही जर विचार केला तर त्या गोष्टी तिला अशक्य आहेत. उदाहरण म्हणून घेऊन चला, आता सध्या पावसाळा आहे, पावसाची काही कमी नाही, पण उन्हाळ्याचे दिवस आहेत. राणी महालात बसलेली आहे, लाईट गेलेली आहे, साधन कुठलंही हवेचं शिल्लक नाही, उष्णता फार वाढलेली आहे, 45 डिग्रीच्या पुढे गेलेली आहे, दास हवा मारू मारू परेशान झालेले आहे. आणि मग त्या राणीच्या मनात आलं, आता थोडा पाऊस पडला तर बरं होईल. पडेल पाऊस? नाही. मग राजाच्या बायकोला व्यवहारातल्या गोष्टी, प्रपंचातल्या गोष्टी उपलब्ध करून घेता येतील, पण पाऊस पाडणं तिच्या हातात नाही. आणि आता जास्त झाला म्हणून बंद करणंही तिच्या हातात नाही. तिला ते अशा प्रकारचं ईश्वर सृष्टीतल्या गोष्टीबद्दल कमी आधिक्य करण्याची संधी नाही, तिला ते करता येणार नाही. म्हणून ज्ञानोबारायाने त्याच्या पुढचा दृष्टांत दिला. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला,
आणि काय वाणी त्याला सांगा जोजी. वाणी शब्दाचा अर्थ उणीच घ्यायचा. वाणी म्हणजे तुटवडा, कमतरता. त्याला काय कमी आहे? कुठे बसलेलं आहे? कल्पतरूच्या झाडाखाली बसलेलं आहे. ते झाड तुम्ही आम्ही कोणी काही पाहिलेलं नाही, कोणी आणखी पण पाहिलेलं नाही. एवढे संशोधक झाले, वैज्ञानिक झाले, त्यालाही कुठं भेटलेलं. कल्पतरूचं झाड कुठं दिसत नाही, पण मात्र साहित्यामध्ये नक्कीच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आहे, गाथ्यामध्ये आहे, भागवतामध्ये आहे, लिखाणामध्ये कल्पतरूचं झाड नक्कीच आहे. म्हणून कल्पतरू हा शब्द अतिशय एक महत्त्वाचा आहे की कल्पतरू खाली बसल्यानंतर जे ज्या इच्छा आपण करू त्या त्या इच्छा पूर्ण होतात. मी राणीचा दृष्टांत सांगितलं, उदाहरण सांगितलं. राणीला पाऊस मागता येणार नाही, तिला पाऊस तिच्या सत्तेने पडणार नाही. पण कल्पतरूच्या झाडाखाली बसलेला जर माणूस म्हटला आता जर चांगला गार हवा आणि बारीक तुषार पाऊस आला तर फार चांगलं होईल, नक्कीच सुरू झाल्याशिवाय राहणार हे होऊ शकेल. त्याला कोणाला होऊ शकेल? फक्त कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उने त्याला सांगा जोजी. हो, कल्पतरूला या ब्रह्मांडातलं सगळं काही देता येतं असं शास्त्राने वर्णन केलं. फक्त त्याला कल्पतरूला काय देता येत नाही? कल्पतरूला फक्त देवाची भेटी करून देता येत नाही, आत्मज्ञान देता येत नाही, आत्मसुख देता येत नाही. हे फक्त कल्पतरूला देता येत नाही. जे ज्ञानोबारायला मिळालं ते कल्पतरूला देता येत नाही, जे तुकोबारायला मिळालं ते कल्पतरूला देता येत नाही, जे साधू संताला मिळालं ते कल्पतरूला देता येत नाही. मग माऊली तुम्ही सांगायला लागले श्रीगुरु सारिखा पाठीराखा असल्यानंतर काही कमी नाही. काय अनुभव आहे त्याचा? ज्ञानोबारायने सांगितलं त्याचा अनुभव असा आहे, आता दृष्टांत शिल्लकच राहिला नाही. आता फक्त माझा अनुभवच सांगता येईल की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, बस माझा अनुभव शिल्लक आहे. ही गोष्ट बोलण्यात आता येत नाही आहे, इथपर्यंत कोणताही दृष्टांत पोहोचू शकत नाही. इथे अनुभवाचाच जोड असल्यामुळे ज्ञानोबारायने स्वतःचा अनुभव सांगितला. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आत्ता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरुची कृपा माझ्यावर झाली, माझं जीवन पूर्ण झाला. आत्ता मला ही सगळी मस्त अनुभूती आहे आणि या अनुभूतीमध्ये मी गेलेलो आहे. विठ्ठल एक सिद्धांत सांगितलेला आहे. सिद्धांत समजण्याकरता दृष्टांत 2 दिलेले आहेत आणि सिद्धांत दृष्टांत यांनी नुसतं काम होत नाही. म्हणून तिसरी गोष्ट अनुभव. ज्या वक्त्याच्या जीवनामध्ये या तिन्ही गोष्टी असतात त्यांचंच बोलणं सिद्ध होतं, त्यांचंच बोलणं जग स्वीकारतं आणि त्यांच्याच बोलण्याने जगाचं कल्याण होतं. विठ्ठल बऱ्याच लोकांना सिद्धांत चांगले माहिती आहेत, खूप सुंदर वेदांताचे सिद्धांत सगळे माहीत आहेत, सर्व अभ्यास त्यांचा झालेला आहे, सर्व ग्रंथाचं चिंतन आहे, सिद्धांत चांगले आहेत आणि त्यांना सांगण्याकरता जर उभा केलं तर दृष्टांत कुशलो वक्ता नसल्यामुळे ते सिद्धांत लोकाला समजत नाही आणि सिद्धांत न समजल्यामुळे लोक म्हणते रात्रीचे कीर्तन बोर झालं. बोर का कीर्तन बोर होतं? कारण सिद्धांत लोकाला झेपत नाही, सिद्धांत लोकाला समजत नाहीत, सिद्धांत लोकांच्या गळी उतरत नाहीत आणि म्हणून सिद्धांत गळी उतरत नाही. म्हणून ते सिद्धांत करण्याकरता कशाची गरज आहे? बरोबर, दृष्टांताची गरज आहे. आणि दृष्टांत कशा करतायत? सिद्धांत कळण्याकरता दृष्टांत असावेत. दृष्टांत नुसते दृष्टांतच असावेत का? नाही, सिद्धांत कळण्याकरता दृष्टांत असावेत. आणि म्हणून अशा पद्धतीने सिद्धांत जो असतो तो कधीच बदलत नसतो. जो कधीच बदलत नसतो त्याचं नाव सिद्धांत आहे. दृष्टांत देताना वेगळा वेगळा दिला तरी चालतो. एखाद्याने वेगळा दृष्टांत दिला, दुसऱ्याने वेगळा दिला, तिसऱ्याने वेगळा दिला, कोणताही दिला तरी काही बिघडत. महत्व सिद्धांतापर्यंत जाण्याकरता आहे का दृष्टांताला धरून बसण्यात मजा आहे?
दृष्टांताला धरून बसायचे नाही, दृष्टांत सोडूनच द्यायचे. पण बऱ्याच लोकाला दृष्टांत चांगले देता येतात, एवढे सुंदर दृष्टांत देता येतात. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, एवढे दृष्टांत दिसतात, एवढे दृष्टांत देतात. तर कीर्तन केव्हा संपत हे लोकांना कळतच नाही. लोकांना वाटतं वा वा काय महाराजांनी सुंदर दृष्टांत दिले. इतके मार्मिक दृष्टांत सांगतात काही काही मंडळी, इतके सुंदर. आपण शेतात कामाला गेलो ते दृष्टांत आठवला तरी हसू येतं. विठाला दृष्टांतातली मार्मिकता एकदा जर समजली तर ते ध्यानात राहतं चांगलं. ह्या महिला सुद्धा दुसऱ्या दिवशी त्याचंच चिंतन करीत राहतात की महाराजांनी किती सुंदर सांगितलं. चिंतन कशाचं होतं? दृष्टांताचं होतं. मग दृष्टांताचं कितीही चिंतन जर केलं आणि सिद्धांत जर नाही समजलं तर काय उपयोग आहे? फारसा उपयोग होणार नाही त्याचा, ते वायाला जाईल. त्याकरता दृष्टांत कशा करता? सिद्धांत समजण्याकरता. म्हणून सिद्धांत कळाला पाहिजे आणि त्या सिद्धांताचा अनुभव आला पाहिजे. काही लोकांना सिद्धांत चांगले सांगता येतात, सिद्धांत चांगले समजून सांगण्याकरता दृष्टांतही चांगले देता येतात. असे भरपूर वक्ते समाजामध्ये आहेत की ते दृष्टांत आणि सिद्धांत चांगले सांगतात, पण अनुभवाची त्याची गाठ भेट नाही. अनुभवाची जर गाठ भेट नसेल तर ते सांगणं वरपंगी राहतं, तेवढ्या पुरतं राहतं, मनोरंजक राहतं आणि ते सांगणं लोकांना तेवढ्या पुरतं खुश करून जातं, पण अनुभूती येत नाही. म्हणून साधू संतांचं जे बोलणं आहे ते अनुभूतीचं बोलणं असतं, महत्वाचं बोलणं असतं, अनुभवाचं बोलणं असतं. परमार्थाचा शेवट कुठे? अनुभवात परमार्थाचा शेवट आहे. अनुभव काय आला पाहिजे? पाहता पाहणे गेले ते शोधून पाहता पाहणे गेले ते शोधून पाहता पाहणे गेले ते शोधून, 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 एका जनार्दनी अनुभविले, एका जनार्दनी अनुभविले, पाहता पाहणे गेले ते शोधून, एका जनार्दनी अनुभविले, जनार्दनी अनुभविले. किती सुंदर नाथ महाराज सांगतात, अनुभव आला पाहिजे. म्हणजे कशाचा अनुभव आला पाहिजे? बऱ्याच लोकांना अनुभव येतो आणि अनुभव आल्यावरच ते देवाच्या नादी लागते. काही माणसाला विचारा तुम्ही, या मारुतीच्या दर्शनाला तुम्ही का जायला लागले? ते म्हणले आपल्या मित्राने तिथे घेऊन गेला मला एकदा आणि मित्राने सांगितलं असं असं बोल आणि असं असं जर घडलं तर नक्कीच असं असं होतं आणि मला तसंच घडलं आणि त्या अनुभवापासून आपण त्याच नादी लागलो. त्याचा अनुभव येतो, त्याला कुठल्या तरी देवाचा अनुभव आला, कोणाचा तरी अनुभव आला. काही काही लोकांना देवाचा येतो आणि काही काही लोकांचा महाराजाचा सुद्धा अनुभव येतो काही लोकांना. म्हणले त्या महाराजाच्या नादी काम लागले तुम्ही? म्हणजे त्याचा अनुभव चांगला आला म्हणून त्याच्या नादी लागलो. म्हणले त्या महाराजाला सोडलं का म्हणून? म्हणले त्याचा अनुभव आला तेव्हापासून सोडूनच दिलं. विठाला हे सगळे अनुभव जे की नाही, सगळे अनुभव आहेत. प्रपंच हा सगळा अनुभवाचाच आहे, अनुभवावरच चालतो प्रपंच. कीर्तनाला का म्हणून येतो म्हणले आपण? म्हणले एकदा गेलो होतो तेव्हापासून लय मजा वाटते कीर्तनात, आनंद वाटतो म्हणून अनुभव येतो. कीर्तनात मुद्दाम येतो म्हणले त्याच्यामुळं. अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे अनुभव आहेत. आता व्यवहारातल्या अनुभवाचा विचार करायला गेलो तर सगळ्याचे वेगळे 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 अनुभव आहेत. व्यवहारामध्ये एकाच वस्तूपासून वेगळ्या वेगळ्या लोकांना वेगळे वेगळे अनुभव येतात की नाही? वस्तू एकच आहे पण अनुभव वेगळे वेगळे येतात. एकाचा अनुभव वेगळा, दुसऱ्याचा अनुभव वेगळा, तिसऱ्याचा अनुभव वेगळा, तिसऱ्याचा अनुभव वेगळा. सगळ्याचे अनुभव एक होत
नाही. असं व्यवहारामध्ये तुम्ही बघून चाला. एखादी व्यक्ती आहे, एखाद्या व्यक्तीपाशी नेहमी जाणं येणं जर त्याचं असेल तर त्या व्यक्तीपासून त्याला काही अनुभव राहतो. तो म्हणतो वा वा ही व्यक्ती आहे ना फार सज्जन आहे. दुसऱ्या माणसाला त्यांनी सांगितलं ना ती व्यक्ती फार सज्जन आहे. त्याचं 2-5 वेळा जाणं येणं झालं आणि जाणं येणं झाल्यानंतर त्याला काहीतरी कमी अधिक वाटलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही म्हणता तसं काय आपल्याला अनुभव नाही आला हो. म्हणजे अनेक गोष्टी, वस्तू एकच आहे पण एकाच वस्तूपासून अनेकाचे वेगळे 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 सगळे अनुभव आहेत. प्रपंचाचे अनुभव सगळ्याचे भिन्न भिन्न आहेत आणि प्रपंच हा भिन्न भिन्न अनुभवावरच चाललेला आहे की नाही. कशावर चालला हा सगळा? अनुभवावर चालला. कोणाला कशापासून येतो, कोणाला कशापासून येतो, कोणाला कशापासून येतो आणि अशा वेगळ्या वेगळ्या विषयाच्या अनुभवापासून लोक त्याच्या नादी लागतात आणि त्या अनुभवामध्ये ते गुंग राहतात. आपल्याला अनुभव आला पाहिजे, तो एकाचाच अनुभव आला पाहिजे. जगामध्ये देव एक आहे आणि देव जर एक असेल तर एका देवाचा अनुभव सगळ्याला सारखा यायला पाहिजे का वेगळा वेगळा यायला पाहिजे? एका देवाचा अनुभव सगळ्याला सारखाच यायला पाहिजे की नाही? सगळ्याला सारखाच यायला पाहिजे. कारण परमार्थातला जो अनुभव आहे सगळ्याचा एकच आहे, एकच असला पाहिजे, बदलला नाही पाहिजे. काही लोक अनेक पंथामध्ये फिरत राहतात. काही दिवस या पंथात, काही दिवस त्या पंथात, काही दिवस त्या पंथात, काही दिवस त्या पंथात, काही दिवस त्या पंथात. म्हणजे असे का फिरता? म्हणजे सगळ्याचा अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे सगळ्याचा अनुभव घेता घेता जे मरत येत पण खरा अनुभव येत नाही. म्हणून परमार्थातला अनुभव भिन्न नाहीये, सगळ्याचा एक आहे. जो अनुभव सुखाचार्याला आला तोच अनुभव एकनाथ महाराजाला आला. जो अनुभव एकनाथ महाराजाला आला तोच अनुभव माऊलीचा आहे. जो माऊलीचा अनुभव आहे तोच अनुभव तुकोबारायचा आहे. परमार्थातल्या अनुभवामध्ये कधीच फरक पडत नाही आणि परमार्थातल्या अनुभवात जर फरक पडत असेल तर त्याला ओरिजिनल अनुभव म्हणता येणार नाही. म्हणून अनुभव सगळ्याचा एक पाहिजे. काय अनुभव पाहिजे? पाहणे गेले ते शोधोने आणि एका जनार्दनी अनुभविले, असा अनुभव आला पाहिजे. कसा अनुभव आला पाहिजे? राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐशे सुख वचने आणि विश्वासे अनुभव पाहे. विश्वासे अनुभव पाहे. राम म्हणता म्हणता आपण रामरूप झालो पाहिजे. राम 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 आपण म्हणत राहतो पण रामरूप होण्याचा अनुभव अजून मला नाही आला. तुमचं काय सांगता नाही येणार. विठ्ठल हो, मी दिंडीमध्ये चलतो, भजन करीत चलतो, अभंग म्हणीत चलतो, रामकृष्ण हरी म्हणतो, राम 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 म्हणीत चलतो. दिंडी चालत असल्यामुळे डोळे उघडून डोळे उघडूनच चालावं लागतं. आणि म्हणून राम 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 जरी मी म्हणत असलो पण कोणी काही वाटीत असलं तर लगेच तिकडं रांगेला लागतो. राम म्हणता राम 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 म्हणता म्हणता आम्ही रामरूप होतो असा काही अनुभव येत नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं, अरे रामकृष्ण जर म्हटलं तर उन्मन अवस्था साधली पाहिजे. रामकृष्ण म्हणा म्हणा. तयासी लाधली सकळ सिद्धिया, तयासी लाधली सकळ हे तयासी लाधली सकळ सिद्धे, तयासी लाधली सकळ सिद्धे. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धे, तयासी लाधली सकळ सिद्धे. हे रामकृष्ण नामे उन्मनी लाधली, तयासी लाधली सकळ सिद्धे, तयासी लाधली रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयाशी लाधली सकळ सिद्धे. माऊलीने सांगितलं यातलं वर्म कळत नाही आपल्याला. त्या नामाचं कसं कसं नाम आपण चिंतनात घ्यावं हे समजत नाही आणि हे न समजल्यामुळे आपल्याला तो अनुभव येत नाही. माऊलीने प्रश्न केला, रामकृष्णी पैठा कैसेने होय? तुम्ही रामकृष्णाच्या स्वरूपाशी कसे स्थिर व्हाल?
जर तुमच्या जीवनामध्ये अद्वैत वाट नाही समजली, नामाचं चिंतन जर नाही समजलं, तर माऊली म्हणले उपजोनी करंटा नेनी अद्वैत वाटा आणि रामकृष्णी पैठा कसे होतील म्हणले. साधं हरिपाठात सांगितलं बरं हे, साधे आपण नेहमी म्हणतो हरिपाठ, म्हणून अशा पद्धतीने माऊलीने त्यातलं वर्ण सांगितलं की आपल्याला रामकृष्णी पैठा होता आलं पाहिजे, आपल्याला तो अनुभव घेता आला पाहिजे, राम म्हणता रामरूपता आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे आणि या अनुभवाला आपल्याला जाता आलं पाहिजे. मग बरेच लोक स्वतः नामस्मरण करीत राहतात, स्वतः भजन करतात, चिंतन करतात, पण अवस्थेला पोहोचत नाही. आणि मग त्या अवस्थेला जर आपण पोहोचत नसेल, मनोमार्गाने जर आपण गेलो, विकाराला घेऊन जर आपण बरोबर गेलो, तर आपण तिथे पोहोचत नाही. आणि पोहोचत नसल्यामुळे श्री ज्ञानेश्वर माऊली सर्व शास्त्र, उपनिषद, श्रीमद भागवत आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची सांगते. काय महत्त्वाची सांगते? की आपण त्या नामाला घेऊन उत्कृष्ट अधिकारी होऊन अतिशय सुंदर श्री गुरुला शरण जावं, जायचे अनुभवापर्यंत, भगवंताच्या स्वरूपाशी तदाकार व्हायचे, एकरूप व्हायचे. आणि मग ते ऐक्य साधण्याकरता आपल्या मनाने ते लवकर साधणार नाही. आपलं शरीर, आपलं मन, आपले विकार, प्रतिबंध आपल्याला तिथपर्यंत पोहोचू देत नाहीत. आणि ते जर पोहोचू देत नसतील तर सहकार्य घेत जावं. कोणाचं सहकार्य घ्यावं? श्री ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, श्री गुरुचं सहकार्य घ्यावं. कारण श्री गुरुचं सहकार्य घेतल्याशिवाय जीवन पूर्णत्वाला पोहोचत नाही. श्री गुरु शब्द अतिशय सुंदर शब्द आहे, अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. आपल्याला गुरु शब्द सामान्य रूपाने पाहायला मिळतो. गुरु शब्दाचा अर्थ सामान्य रूपाने एखादं ज्ञान शिकवणारा, एखाद्या विषयासंबंधाने शिक्षण देणारा जो असतो त्याला काय म्हणतो आपण? गुरु. मृदंग शिकवणारा असला तर हे आमचे मृदंगाचे गुरु आहेत, गायनाचे गुरु आहेत, बांधकामाचे गुरु आहेत. ते ड्रायव्हर असतात, त्याच्याबरोबर काही माणसं राहतात, त्याला किन्नर म्हणतात, त्यांना सुद्धा खूप सेवा करावं लागते. अगोदर तंबाखू म्हणून द्यावा लागते, त्याच्याशिवाय वस्तादची कृपाच होत नाही त्याच्यावर. आणि मग त्याची ड्रायव्हरकी जर पूर्ण झाली तर म्हणतो आमचे या विषयाचे गुरु आहेत. म्हणजे गुरु शब्द जो आहे सामान्य रूपाने कोणत्याही शिक्षकाला गुरु हा शब्द लावला जातो. कोणत्याही विषयाचं शिक्षण देणारं, चांगलं शिकवणारा असला तरी त्याला आपण गुरुच म्हणतो कधी कधी, आणि अयोग्य शिकवणारा असला तरी त्याला कधी कधी आपण गुरु म्हणताना दिसतं. सप्त्याची कमिटी होती, पावती बुक घेऊन बसलेले होते. एक जण आला, फाडा म्हटली आपली पावती. पण कर्मधर्म संयोगाने त्या पावतीवाल्याने सांगितलं, हे बघ आता माझ्याजवळ पावती बुक नाही, तू उद्या ये, उद्या पावती फाड. केवढीची फाडतो? तर म्हटलं 5,000ची फाडणार आहे. वर्गणीवाल्याला खूप आनंद झाला. 5,000ची पावती फाडणार आहे, उद्या बरोबर ये म्हणे 7 वाजता, मी पावती अगदी बरोबर तुला देऊन टाकेल म्हणले. हो ये म्हणे. हो दुसऱ्या दिवशी आला, बरोबर तिथेच आला. हो पावती फाडायची म्हणून तिथपर्यंत आला, पण पावती फाडत असताना 500 रुपयाचीच पावती फाडायला लागला. त्यावेळेस त्या पावतीवाल्याला प्रश्न निर्माण झाला. त्याने शेजारच्याला आपल्याला विचारलं, काय भानगड झाली हो? हा काल 5,000 म्हटला होता आणि आज 500च म्हणायला लागला. म्हणले तुम्हाला माहीत नाही, त्याला कोणतरी गुरु भेटला वा रात्री. विठ्ठल विठ्ठल असे पण गुरु भरपूर भेटत आहेत लोकांना. चांगल्या कामात सुद्धा व्यत्यय करणारे गुरु भरपूर आहेत. असो म्हणजे चांगलं शिकवतो त्यालाही आपण गुरुच म्हणतो, अयोग्य शिकवतो त्यालाही आपण गुरुच म्हणतो. अशी गुरु लई भेटत आहेत लोकांना, अनेक लोकांना अनेक गुरु भेटत आहेत. हे गुरु भेटत जाऊ नये, त्या गुरुमुळे काही जगाचं कल्याण होणार नाही. पण गुरु शब्द फार महत्त्वाचा आहे. गु हे अज्ञानाचं वाचक आहे, रु हे जाण्या प्रकाश रूपाने आहे, जाण्या अर्थामध्ये आहे. अंधकाराचा जो नाश करतो त्याचं नाव काय आहे? गुरु. असे गुरु. पण हे गुरु मार्ग भारतामध्ये भरपूर आहे. गुरु मार्ग आहेत.
त्या गुरुमार्गाच्या पण नादी लागत जाऊ नये. संन्यास संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय एका विचाराचे आहेत, एका तत्वज्ञानाचे आहेत, एक सुंदर अद्वैताला मानणारे आहेत आणि म्हणून ज्यादा गुरुच्या नादी न लागणारे आहेत. विठ्ठल बरेच लोक भारतामधले गुरुच्या नादी लागत आहेत आणि गुरुच्या एवढ्या नादी लागत आहेत की त्यांना देव कोणचा आहे त्याचाच मेळ राहत नाही. म्हणजे देव कोणता आहे ते गुरु त्यांना सांगतच नाही. ते फक्त म्हणतात आमचा फोटो लावा, आम्हीच गुरु आहे, आम्हाला हार घाला, आमचीच पूजा करा आणि आमच्याच नावाचा जप करा. याला म्हणतात गुरुमार्ग. या गुरुमार्गाच्या नादी लागायचं नाही. त्या गुरुमार्गाने आपलं कल्याण होणार नाही. कारण मनुष्य जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्याचं कधी काय होईल हे सांगताच येत नसतं. म्हणून वारकरी संप्रदाय डोळस आहे. काय डोळस आहे? वारकरी संप्रदायातली महाराज मंडळी आपल्याला माळ घालतात, देवाच्या नामाचा मंत्र देतात, काही नियमावली आपल्याला सांगतात आणि पांडुरंग तुम्हाला दाखवतात आणि त्या पांडुरंगाचं भजन करा हे तुम्हाला सांगतात. गुरुला महत्त्व द्यायचे शिक्षणापुरतं, अभ्यासापुरतं, ज्ञान ग्रहण करण्याकरता. पण गुरुच्या स्थूल शरीरालाच गुरु मानायचं आणि त्यातीच नादी लावायचं आणि त्याचाच फोटो गळ्यात अडकून हिंडायचं, हे काही एवढं चांगलं? हे आपल्या संप्रदायाला मान्य नाही, विशेष नाही, महत्वाचं नाही आहे. म्हणून गुरुकडून ज्ञान मात्र घ्यायचं. गुरुकडून ज्ञान घ्यायचं, गुरुला परब्रह्म समजायचं, पण गुरुच्या स्थूल देहाला मात्र एवढं महत्त्व द्यायचं नाही. पण बरीच मंडळी स्थूल देहालाच महत्त्व देतात. सूक्ष्म देह, कारण देह, देहाचा विचार करीत नाही. देहाचा विचार न केल्यामुळे स्थूल देहाची सेवा करणारे जे जे शिष्य असतात ते नक्कीच भांडकुदळे तयार होतात. म्हणून स्थूलाला सोडायचंय आणि आपल्याला निर्गुण निराकाराकडे जायचंय. मग निर्गुण निराकडे जर जायचं असेल तर या गुरुच्या शरीराला धरून जमन का? अहो, आपलं शास्त्र तर असं सांगतंय, आपला वेदही मिथ्या आहे आणि गुरु मिथ्या आहे, सर्वच काही मिथ्या आहे आणि सगळंच खोटं आहे म्हणले. एवढं इथपर्यंत वेदाने आपल्या साधू संतांनी शास्त्राने मजल गाठले. ते म्हणले याच्या नादी लागू नका. मग त्याच्या नादी लागू नका. मग नादी कोणाच्या लागायचं? त्यांनी सांगितलेलं जे काही गोष्टी आहेत त्या विचारात घ्यायच्या आणि त्याप्रमाणे अनुभूती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. याला महत्त्व द्यायचं आहे, याला जीवनाची पूर्णत्व करायचे आपल्याला. आणि असं जीवन पूर्ण करण्याकरता आपल्याला गुरु केलेच पाहिजे. आता त्या गुरु शब्दाला जर आपण शब्द लावला, श्री गुरु, श्री गुरु जर शब्द लावला तर ऐश्वर्य संपन्नता ज्यांच्याकडे असते, लौकिक दृष्टीने जे श्रीने श्रीमंत असतात आणि परमार्थिक दृष्टीने जे श्रीमंत असतात, अनुभवाने ते उच्च कोटीचे असतात आणि लौकिक दृष्टीने त्यांच्याकडे गडगंज श्रीमंती असते, त्यांना श्री गुरु म्हणावं. विठ्ठल आता पुढे आणखी लक्षात घ्या. असे गडगंज श्रीमंत जे लोक आहेत, नाथ महाराजासारखे बरेच लोक असे आहेत, गरीब लोकाला गुरु करायला तयारच नाही. मी तुम्हाला किती काही अनुभव सांगेल. बऱ्याच लोकांनी माझ्या हाताने माळ घातलेली आहे, मला गुरु मानतात आणि त्याच्या घरात दुसऱ्याचेच फोटो पाहायला मिळतात. का मिळतात म्हणले, हे महाराज पै पै हिंडते, याच्याकडे काहीच नाही, श्रीमंती नाही, ऐश्वर्य नाही, भोग नाही, विलास दिसत नाही. आणि लोकांना ते न दिसल्यामुळे बरेच लोक गरीब महाराजाला गुरु करायला तयार नाहीये. ते त्यांच्याच कॅपॅसिटी प्रमाणे गुरु करणार. तुम्ही जर फॉर्च्युनर गाडी घेऊन गेले गुरु करायला तर झोपडीतल्या महाराजाला गुरु करतान का? तुमच्यापेक्षा जास्त संपत्ती असेल तरच तुम्ही गुरु करणार. म्हणून हे जे लक्षण आहेत हे आपल्याला समजत नाही. आपल्याला गुरु करायचे, कोणाला गुरु करायचे हे समजत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु केलेच पाहिजे. पण श्री गुरु हा जरी शब्द महत्त्वाचा असला की श्री गुरुमध्ये दोन्ही गोष्टी भरपूर असतात. लौकिक दृष्टीने गडगंज श्रीमंती राहते आणि परमार्थिक दृष्टीने परमार्थाची अनुभूती राहते. यांना श्री गुरु म्हणायचं. चला, त्यानंतर पुढे शब्द येतो सद्गुरु. आता सद्गुरु कोणाला म्हणायचं? सत शब्द तुम्हाला माहित आहे. सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, अनंतपदी जया म्हणती हरी. जो गुरु आपल्या शिष्याला सद्वस्तूशी जोडून देतो, परमात्म्याशी एकरूप करून देतो, त्याला म्हणत जावं सद्गुरु.
म्हणून सद्गुरू शिवाय आपल्या जीवनामध्ये तरुणोपाय नाही. सद्गुरू हृदयामध्ये धरले पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात मज हृदयी सद्गुरू हा जेने तारिलो संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. विवेकावरी विशेष अत्यादरू केव्हा? मज हृदयी श्री गुरु म्हणा, सद्गुरू म्हणा. श्री गुरु पाठ आहे ना. मज हृदयी श्री गुरु सद्गुरू काय पाठ असेल. म्हणून माझ्या हृदयामध्ये श्री गुरु आहेत आणि ज्यांच्या हृदयामध्ये श्रीगुरूचं वास्तव्य झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये विवेकाची जागृती झाली पाहिजे पहिल्या झटक्यामध्ये. विठ्ठल आणि विवेक जर जागा नसेल तर गुरु करूनही उपयोग होत नाही. बरेच लोक गुरु करते म्हणले महाराज आम्हाला तुम्ही शिष्य करून घ्या, आम्हाला मंत्र उपदेश द्या. बरेच लोक म्हणते आमचे कान फुका असं म्हणतात. कान फुका आमचे असं त्यांचे शब्द असतात का? कारण ते लौकिकामध्ये रूढ झालेले असतात. लोकांनी एकमेकाला म्हटलेलं असतं तुम्ही कान फुकून घेतले की नाही अजून, असं ते महिला म्हणत राहतात एकमेकाला. म्हणून अशा पद्धतीने कान फुका. मग आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जर त्यांना सांगायला गेलो की तुळशीची माळ घालावं लागेल, तुम्हाला व्रतस्थ राहावं लागेल, दारू सोडावं लागेल, मांसाहार सोडावं लागेल, मग ते हात जोडतात. महाराज मग आम्ही दुसरा गुरु पाहू म्हणे. आता म्हणजे बऱ्याच लोकांची अशी कल्पना आहे की आपण गुरु केल्याशिवाय मरू नये. हे बरोबर आहे, पण हे व्यसनं बंद न करता आपल्याला श्रीगुरूने गुरु शिष्य केलं पाहिजे असा एक वर्ग समाजामध्ये आहे. हो, तो मंत्र घेतो, बोध घेतो, मोठ्या गुरुचं नाव सुद्धा सांगतो बरं का. एखादे मोठे प्रसिद्ध महाराज असतील त्याचं नाव सांगतो, पण लक्षणं कुठलेच नसतात. पवित्र तुळशीची माळ नसते, वागण्यामध्ये काही तारतम्य नसतं, जीवन काही व्यवस्थित बनलेलं नसतं. आणि असं अव्यवस्थित जीवन बनलेलं असेल आणि गुरुचं नाव जर सांगत असेल तर ते नाव सांगण्यातही काही अर्थ उरत. सध्याची परिस्थिती अशीच आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेणाऱ्या लोकाला ज्ञानोबाराय तुकोबारायचा पूर्ण परिचय पाहिजे. विठ्ठल ज्ञानोबाराय तुकोबारायचा जर परिचयच नसेल तर त्या नाव घेण्यात काहीच अर्थ नाही. सांगायचं नुसतं नाव. एक जण मोठे संगीत विशारद गुरु महाराज होते आणि त्यांचा एक बरेच शिष्य असल्यामुळे त्यांच्याकडे 1-2 दिवस आला गेलेला त्यांचं काही श्रवण केलेला एक मनुष्य कुठेतरी गावोगाव जायचा, म्हणायचा. काय गातो ते कळत नव्हतं, कोणता राग कोणत्या रागात मिश्र होत होतं हेही कळत नव्हतं, कुठलीही सुसंबद्धता गाण्यात नव्हती. आणि मग लोकांनी विचारलं का त्या मोठ्या गुरु महाराजाचं नाव सांगायचं. आणि त्यांचं नाव सांगितल्यामुळं लोक म्हणायचे नाही बाबा चांगल्या मोठ्या महाराजात शिष्य आहे, चांगलं आहे, करा याचा मान करा, सन्मान करा, अमुक करा. पण बसत कुठंच नव्हतं. कोणीतरी एक जणांनी गुरु महाराजाला सांगितलं महाराज हा गातो तिकडं काय गातो ते कळत नाही, पण तुमचं नाव सांगतो. गुरु महाराजांनी त्याला बोलून घेतलं आणि सांगितलं हे बाबा तुला जेवढं फिरता येईल तेवढं फिर, जेवढं गाता येईल तेवढं गाय, पण माझं नाव सांगत जाऊ नको एवढी काळजी घे म्हणे. म्हणजे गुरु महाराजाचा मोठेपणा कशात आहे? त्यांच्या पुढचा मनुष्य जर अयोग्य वागत असेल तर त्यांचं नाव सांगू नये, त्यांचं तरी सांगू नये, दुसऱ्याचं सांगावं, ज्याचं मन त्याचं सांगा. पण बरेच लोक असे आहेत नाव मोठ्याचं सांगतात पण वागत असताना मात्र तसं वागत नाही आहे. म्हणून श्रीगुरु होणं, सद्गुरू होणं अतिशय महत्त्वाचे शब्द येते. म्हणून श्रीगुरु कोणाला म्हणावं, सद्गुरू कोणाला म्हणावं की जो शिष्याला परब्रह्माशी जोडून देतो, निज वस्तूशी जोडून देतो, त्याचं नाव आहे सद्गुरू. मग ज्ञानोबाराय सांगतात की माझ्या हृदयामध्ये माझे श्रीगुरू आहेत. त्या श्रीगुरूमुळे माझ्या जीवनात विवेक निर्माण झाला, विवेक निर्माण झाल्यामुळे वैराग्य निर्माण झालं, वैराग्य निर्माण झाल्यामुळे समाधी षटक निर्माण झालं, समाधी षटक निर्माण झाल्यामुळे मुमुक्षुत्व झालं आणि मुमुक्षुत्व निर्माण झाल्यानंतर श्री गुरुची खरी खरी भेट होते. तोपर्यंत भेटच होत नाही. वरपंगी केलेले गुरु हे मार्गदर्शक आहे, पण जीवनाची पूर्णत्व जर आपल्या जीवनात करून घ्यावं वाटत असेल तर आपल्याला पहिलं अधिकारी व्हावं लागतं. आणि अधिकारी झाल्याशिवाय क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू श्रीगुरु जीवनात भेटत नाहीत. विठ्ठल मग गुरु भेटण्याची व्यवस्था आपल्यावरच आहे की नाही? आपल्यावरच आहे. आपल्यावर म्हणजे एखाद्याने गुरु केला म्हणून आपण करून घेतला
अशी व्यवस्था नाही ती व्यवस्था अशी आहे, अगोदर आपल्याला तयारी करायची आहे, मल विक्षेपाती दोष आपल्याला घालवीत राहायचंय. आवरण नावाचा दोष आहे, मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे अशा प्रकारची भावना तीव्र घडली पाहिजे. आणि या भावनेला अनुसरून आपण एखाद्या श्रीगुरूला शरण गेलं पाहिजे. आणि ते पण श्रोत्रिय असले पाहिजे. श्रोत्रिय म्हणजे भारतातील सर्व ग्रंथाचा अध्ययन त्यांचं झालेलं पाहिजे. 100% जरी झालेलं नसलं तरी अंशांनी का होईना त्या शास्त्राचा अभ्यास पाहिजे. का पाहिजे गुरुला सगळ्या शास्त्राचा अभ्यास? कारण लोक अनेक प्रकारचे असतात आणि अनेक प्रकारची माणसं जर गुरुच्या पुढे आले आणि कोणताही प्रश्न केला तर त्या प्रश्नाचं उत्तर श्री गुरुला देता आलं पाहिजे. त्याकरता श्री गुरु कसे पाहिजे? सर्व ग्रंथाचं अभ्यास केलेले पाहिजे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, साधू संतांचे अभंग वाणी, जे काही संप्रदायाचे आहेत ते, बिगर संप्रदायाचे, वेगळ्या संप्रदायाचे, जनरल नॉलेज सगळं श्रीगुरूकडे असलं पाहिजे. हो, श्रीगुरूचं पूर्णत्व तिथेच आहे की कोणत्याही माणसाला उत्तर देऊन शांत करता आलं पाहिजे की ठीक आहे तू विचारलंस ना, हे असं नाही, हे असं आहे, अशा पद्धतीचं समजून सांगता आलं पाहिजे. ही क्षमता ज्याच्यामध्ये आहे ते श्रीगुरू होण्याच्या लायकीचे आहेत. म्हणून श्रोत्रियत्व हा धर्म श्रीगुरूच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर श्रीगुरूकडे दुसरा धर्म आहे कृपाळुत्व. श्रीगुरू कृपाळू पाहिजे, म्हणजे त्यांच्याकडे ज्ञानही पाहिजे आणि ते देण्याकरता ते उदार पाहिजे. या घ्या ज्ञान, दुकान मांडून बसलेले आहेत, या ज्ञान घ्या, अशा पद्धतीची उदारता त्यांच्या जीवनामध्ये पाहिजे. या दोन्ही गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी तिसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. त्याचं नाव आहे ब्रह्मनिष्ठत्व, त्याचं नाव आहे सुस्वरूप स्थिती, त्याचं नाव आहे अनुभव. म्हणून प्रथमतः असे गुरु आपल्याला भेटत नाही. का भेटत नाही? अशी गुरु नाहीत जगात का? आपल्याला भेटत नाही. आहेत पण आपली लायकी नाही म्हणून ते आपल्याला भेटत नाही. गुरु त्या परीचे, शिष्य टिटाव बंदरीचे, ही व्यवस्था भरपूर राहते. त्यामुळे अनेक शिष्य असू शकतात, अनेक गुरु असू शकतात, पण त्या लायकीच्या व्यवस्थेतले दिसत नाही आहे. त्या व्यवस्थेतले माणसं दुर्लभ आहेत. श्री गुरुही दुर्लभ आहेत आणि शिष्यही दुर्लभच आहेत बरं का. म्हणून शिष्यत्व म्हणजे माझा उद्धार व्हावा असं म्हणणारा माणूसही दुर्लभ आहे आणि त्यांना उपदेश करणाराही अत्यंत दुर्लभ आहे. महापुरुष संश्रय तो त्याच्यापेक्षा दुर्लभ. म्हणून अशा पद्धतीने ही दुर्लभता सांगितलेली आहे. साधारण शिष्य अनेक भेटतात, बरेच शिष्य गुरुचा फायदा घेणारे तर बरेच मला पाहायला भेटतात. गुरुच्या जवळ राहून गुरुपासून आपला प्रापंचिक फायदा झाला पाहिजे, व्यवहारातला फायदा झाला पाहिजे असे अनेक असणारे गुरु आणि अनेक शिष्य संप्रदाय भारतामध्ये पाहायला भेटतात. एक गमतीचं उदाहरण तुम्ही नेहमी ऐकलेलं आहे. एका गावामध्ये एक गुरु महाराज आले, 10-20 शिष्य होते. शिष्य मंडळीच्याकडे दररोज जेवण राहायचं. एक शिष्य जेवण घालायचा. मोठ्या आनंदाने पंक्ती चाललेल्या होत्या. एक शिष्य जरा गरीब होता पण मधी जास्त करायचा. हे कर ते कर, इकडं तिकडं असं तसं. मग बाकीच्या शिष्याला थोडा राग यायचा. म्हणले हे लईच मधी करतं, पंगत नाही काय नाही, पण लईच मधी करायला पक्क आहे म्हणले. म्हणून बाकीचे शिष्यमंडळी त्याला थोडंसं टोमणं द्यायला लागले, त्याला मधून बोलायला लागले. अरे आमच्याच पंक्ती कवर खातो म्हणे, तू घाल ना एखाद दिवशी पंगत. त्यांनी डोक्याला हात लावला, माझी परिस्थिती फार बेकार आहे, कसं काय करावं, मला घालणं अवघड जातं. असं करता 2-5 दिवस निघून गेले आणि मग त्याच्या लक्षात आलं की पंगत घालायला काही हरकत नाही आहे. म्हणून त्यांनी पंक्तीची तयारी केली आणि शिष्याला म्हणायला लागला, हे बघा श्री गुरुच्या पायाच्या प्रसादाने मी पंगत चांगली घालणार आहे. गुलाबजामू, श्रीखंड, बासुंदी. तो म्हणे यार तू कसं काय करणार? ते म्हणले श्री गुरुच्या पायाचा प्रसाद मला प्राप्त झालेला आहे, आता काही कमी राहिलेलं नाही, सगळ्या शिष्यात भारी पंगत आपलीच होणार आहे. असा वाटा त्याने भरपूर केला. श्रीगुरूपर्यंत ते सगळी बातम्या गेल्या. श्रीगुरूच्या कृपेने पंगत फार मोठी सुंदर झाली. फटाके वाजवले.
आवाज झाला तिकडे तिकडे, कौतुक होऊन गेलं पंक्तीचं. 2-5 दिवस निघून गेले, गुरुला जाण्याचं ठरलं. गुरुनी आपली सगळी व्यवस्था केली, गुरुनी आपलं सगळं पिशवी बॅग भरायला सुरुवात केली. पण गुरुच्या जवळ सुंदर चांदीच्या खडवा होत्या, त्या खडवा काही सापडेनात. सगळ्या शिष्य लोकांना बोलवलं, म्हणले खडवा कुठे गेल्या, खडवा कुठे गेल्या, खडवा कुठे गेल्या. कोणी सांगाना म्हणे आम्हाला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही. ज्यांनी पंगत घातली त्यालाही विचारलं, म्हणले गुरु महाराज तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगतो, गुरुच्या पायाचा प्रसाद. बऱ्याच लोकांच्या ध्यानात आला असेल प्रसाद कसा. अगदी असे बरेच शिष्य आहेत की ते गुरु महाराजांना फसवून स्वतःचा फायदा करून घेण्याकरता गुरुच्या सान्निध्यात राहू शकतात. पण आत्मज्ञान प्राप्त होऊन विरक्त होऊन मस्त होणारे मात्र अत्यंत दुर्लभ आहेत. मग ज्ञानोबारायासारखे सगळे साधू संत आपल्याला काय सांगतात की आपल्या जीवनामध्ये श्रीगुरूची कृपा झाली पाहिजे. आणि श्रीगुरूची जर कृपा आपल्या जीवनामध्ये झाली तर जीवन किती पूर्ण होतं, किती पूर्ण होतं. आत्मा राम हृदयामध्ये प्रगट होतो. झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. हे आत्माराम हृदय प्रगटला, आत्माराम हृदय प्रगटला, झाली संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. हे आत्माराम हृदय प्रगटला, आत्माराम हृदय प्रगटला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा. सुंदर अभंग आहे. ही संध्या करा. नाथ महाराज म्हणतात मला आता संध्या करायचं काम राहिलं नाही, कर्मच करायचं काम राहिलं नाही. एकनाथ महाराज त्या कुळातले होते, त्यांचा संध्या करण्याचा नियम होता. त्यांनी सांगितलं संध्यारूपी कर्म करायची मला गरज राहिली नाही. सावता महाराज शेती करणारे होते, त्यांनी सांगितलं आता मला शेती करायची गरज राहिली नाही. नरहरी महाराज सोनाराचं काम करीत होते, त्यांनी सांगितलं ते काम करायची मला गरज राहिली नाही. कोणतेही संत असू द्या, त्यांच्या वाट्याला जे जे कर्म आलेलं आहे ते ते कर्म करण्याची गरज राहिली नाही. का गरज राहिली नाही? झाली संध्या संदेह माझा गेला. संदेह गेला, संशय गेला. संशय संदेह गेला पाहिजे. जोपर्यंत संदेह जात नाही तोपर्यंत आपण ब्रह्मरूप होत नाही. म्हणून ब्रह्मरूप होण्याकरता आपला संशय गेला पाहिजे. म्हणून नाथ महाराजाने संध्येच्या प्रकरणातला जरी अभंग लिहिलेला असला तरी हा अभंग सर्वांकरता लागू पडतो. जो माणूस जे जे कर्म करीत असेल ते ते कर्म करूनही कर्म न करणारा तो ठरू शकतो, हे सांगणारा हा अभंग आहे. म्हणून सहज कर्मे ते झाली ब्रह्मार्पण. गुरु कृपा निर्मळ भागीरथी, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, गुरु कृपा निर्मळ भागीरथी. शांती क्षमा यमुना सरस्वती, शांती क्षमा यमुना सरस्वती, शांती क्षमा यमुना सरस्वती, शांती क्षमा यमुना सरस्वती. असी पादे एकत्र जेथे होते, असी पादे एकत्र जेथे होते, असे पद एकत्र जेथे होते, असे पद जेथे होते. स्वानुभव स्थान हे मुक्त सेते, स्वानुभव स्थान हे मुक्त सेते. झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या
मारा मारुती जगताला काय सुंदर शब्द आहेत, एक एक शब्दाचा विचार करावा. गुरु कृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती अशी पदे एकत्र जेथे होते स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती. याच कुंभमेळ्यात स्नान करा. हा खरा कुंभमेळा आहे बरं का. हे स्नान जर जीवनामध्ये घडलं तर जीवन पूर्ण होत आहे. आपल्याला बाकीच्या तीर्थक्षेत्राला आपले जे संत आहेत ना कट्टर विरोध करीत नाही, पण त्याला फारसं महत्त्व देत नाही. त्याची लक्षणं घेण्याचा प्रसंग त्या तीर्थाला जाऊच नका असं कधीच संतांनी सांगितलं नाही. संतांनी सांगितलं जा, पण त्यातली मार्मिकता घेतली तर कल्याण होईल. नसता त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तरी ते व्यर्थ केव्हा नामी चित्त नसेल तर. पण जाऊ नका म्हणून नाही सांगितलं. जा. ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी जा, स्नान करून या. स्नानाच्या विरोधात संत नाही. गंगे तीर्थाच्या स्नानात संत बिलकुल विरोधात नाही. बरेच लोकांना संतांचे परिपूर्ण विचार कळालेले नाहीत आणि म्हणून ते संतांचे शब्द घेतात आणि समाजाला सांगत राहतात की संतांनी काय सांगितलं. तुकोबारायांनी काय सांगितलं. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. म्हणजे तुकोबारायांनी का सांगितलं, कशा करता सांगितलं, ते वाक्य कशा करता आले याचा सूक्ष्म विचार ज्यांच्या जीवनात नाही त्यांना हे वर्म कळत नाही. म्हणून जीवनामध्ये हे सगळं कळालं पाहिजे. म्हणून हा अभंग किती अनुभूतीच आहे, किती सुंदर अभंग आहे की आपल्या जीवनामध्ये गंगा मिळाली पाहिजे. पण कोणती गंगा मिळाली पाहिजे. सद्गुरूची कृपा हीच गंगा मिळाली पाहिजे. त्या कृपेबरोबर यमुना शांतीरूपी यमुना भेटली पाहिजे. आता बघा पुढचे शब्द नाथांनी कसे टाकले. अशी पदे एकत्र जेथे होती कृपा आणि शांती. हे पद जिथे एकत्रित होतात त्यावेळेस जो अनुभव येतो तो अनुभव जीवनात महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच लोकांना शांती भेटते पण कृपे विना असते. कृपे विना असलेली शांती असते ती तेवढ्यापुरती राहते, धरलेली राहते. आपण त्याला मराठीत म्हणतो दात खाऊन शांती धरणं. व्यवहारामध्ये अनेक लोक शांत दिसतात आपल्याला पण ते शांत नसतात. ते शांत नसतात. मी गमतीने सांगत असतो काही माणसं एवढे शांत असतात की सगळ्या गावात त्यांचा बोभाटा झालेला असतो. म्हणजे हा माणूस आहे ना गावातला खूप शांत आहे. म्हटले कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, निवडणुकीच्या भानगडीत नाही, कोणाला कधी काही सांगणार नाही, कधी सप्त्यात नाही, कधी काही नाही, कामाशी काम, कधी कोणाला बोलणार नाही, एकदम शांत म्हणून त्याची प्रसिद्धी झालेली असते. पण असा शांत माणूस आहे त्याच्या देखत एखादा माणूस विहिरीत पडून मेला तरी तो आरडून वरडून कोणाला सांगत सुद्धा नाही. तो एवढा शांत आहे. हे शांत आहे का त्याचं डोकं चांगलं काम करीत नाही. विठ्ठला तो शांत नाही आहे. तो त्याची वृत्ती, त्याची बुद्धिमांद्यामुळे तो शांत आहे. अशी बुद्धिमांद्यामुळे शांत असणारे लोक भरपूर आहेत समाजामध्ये. शांत राहतात बिचारे, कशात नाही काही नाही. तसे शांती काही कामाची नाही. आपल्याला श्रीगुरूच्या कृपेने शांती प्राप्त झालेली पाहिजे आणि त्या शांतीमध्ये स्वानुभूतीचं स्नान आहे. आता अशी पदे एकत्र जेथे होती, अशी पदे नाथ महाराजाला म्हणायचे. मग नाथ महाराजाच्या पुढे नक्कीच तत्वमशी महावाक्यच आलेलं होतं. नाथ महाराजाला हेच सांगायचं होतं की तत्वम अशी ते तू आहेस. असे पद जिथे एकत्र होतात आणि अनुभव आपल्याला परमार्थातला येतो हे श्रीगुरूपासून शिकायला मिळायला पाहिजे. आता तत्वम अशी ते परब्रह्म तू आहेस. बरेच लोक म्हणतात महाराज एवढा अवघड विषय कीर्तनात सांगत जाऊ नये. म्हणले का. म्हणले लोकांना कळत नाही. म्हणले लोकांना न कळाल्यामुळे बाकीचे कीर्तन ऐकायला लोक राहिले पाहिजेत.
विठ्ठल असे जर अवघड अवघड विषय सांगितले आणि लोकांना जर असे चांगले ऐकायची सवय लागली तर यदा कदाचित लोक अडचणीत येऊ शकतात, काहीतरी होऊ शकतं. म्हणून नाथ साधू संत आपल्याला हे सुंदर विचार देतात. एकदम साधू संतांचे शब्द येते. कीर्तन म्हणजे काय असतं, शब्दाचा विचार करायचं आणि शब्दाच्या विचाराने आपली वृत्ती शांत बनवायची. आपल्याला तिथपर्यंत जाता आलं पाहिजे, नामरूपाचं अनुसंधान तयार झालं पाहिजे, आपल्याला ब्रह्मज्ञानाकडे जाता आलं पाहिजे, कीर्तनामध्ये आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. पण कोणता आनंद मिळाला पाहिजे? रसस्वाद कासाय, लय विक्षेप कासाय आणि रसस्वाद, या चारही गोष्टी सोडून आनंद मिळाला पाहिजे. आता हे किती अवघड आहे. लय विक्षेप कासाय आणि रसस्वाद हे चार दोष सोडायचे. या चार दोषाच्या व्यतिरिक्त जो आनंद आहे तो आनंद अशी पदे एकत्र जिथे होती. स्वानुभव स्नान ही मुक्त स्थिती, स्वतःची अनुभूती आपल्याला आली पाहिजे, अनुभव आला पाहिजे. आणि या अनुभवात आपल्याला जायचंय, त्याकरिता आपल्याला योग्य श्री गुरुची गाठ झाली पाहिजे. म्हणून तत्वम अशी, ते परब्रह्म तू आहेस. आता हे काही एवढं लवकर पटायसारखं आहे का? लवकर पटणार नाही. ते परब्रह्म मी आहे हे वाक्य आपल्याला लवकर पटत नाही. आपल्याला पटत नाही, सांगणाराला हे अजून चांगलं पटलं की नाही हेही सांगता येणार नाही. म्हणजे सांगणारे सुद्धा तिथपर्यंत गेलेले नसतात आणि जे तिथपर्यंत जातात ते सांगायला शिल्लक राहत नाहीत. विठ्ठल मग साधू संतांनी सांगितलं की नाही? साधू संतांनी सांगितलं बरं का. ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं, माऊलीने सांगितलं. निरखित निरखित गेली आहे तव तन्मय झाले, उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले. हे ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं, तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. हे गोड अनुभव त्यांनी आपल्याला सांगितले. कारण ती साधू संत मंडळी पूर्ण ज्ञानी होते, स्वानुभूतीमध्ये राहणारे होते. पण स्वानुभूतीत असणारी महात्मी मंडळी, परब्रह्म स्वरूप असणारी मंडळी वृत्तीवर येतात आणि समाधी भाषेतून कधी कधी बोलतात, कधी वृत्ती भाषेतून बोलतात. सामान्य लोकांना कधी कधी बोलताना सामान्य रूपाने बोलतात आणि कधी कधी ते बोलतात अगदी समाधी भाषेतून बोलतात. श्री ज्ञानेश्वर माऊलीचं बोलणं समाधी भाषेतून असतं. तुकोबाराय साधू संत हे समाधी भाषेत बोलतात आणि त्या भाषेत जर ते बोलायला लागले तर तुम्हा आम्हाला ते समजत नाही. म्हणून साधू संतांचे बरेच शब्द अनेक विद्वान लोकांना सुद्धा चिकित्सा करून करून सुद्धा त्याचा योग्य निर्णय देता येत नाही. की ज्ञानोबारायला असं सांगायचं असेल असं सांगता येत नाही, तुकोबारायला असंच सांगायचं असेल असं सांगता येत नाही. का सांगता येत नाही आपल्याला? कारण आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही. तुकोबारायचं हृदगत काय असेल, ते ज्ञानोबारायचं हृदगत काय असेल ते त्यांनाच माहीत असतं बरं का. म्हणून अशा पद्धतीने ही संत मंडळी समाधी भाषेत जातात. आता आमच्यासारखी महाराज मंडळी समाधी भाषेत कधी जाताना दिसत नाही आणि समाधी भाषेत न गेल्यामुळे आमचं जे बोलणं राहतं हे संतांचे वचन असतात, बाकी काही नाही. आमचं बोलणं म्हणजे तुकोबारायचे अभंग, माऊलीचे अभंग, माऊलीच्या ओव्या हे आम्ही तुमच्या पुढे सांगत राहतो आणि हे सांगणं तुम्ही ऐकत राहता. या ओव्या तुम्ही ऐकत राहता, आम्ही पाठ करू करू तुम्हाला सांगत राहतो. फरक दोघात काहीच नाही, दोघं सारखीच आहेत. ऐकणारेही तसेच आहेत, सांगणारे त्याच लायकीचे आहेत. कारण ती लायकी तयार व्हायला पाहिजे, ती पात्रता तयार व्हायला पाहिजे. समाधी भाषा, कीर्तन हे जे आहे, कीर्तनाच्या पद्धती जी आहेत, जुन्या काळातलं कीर्तन, फडकऱ्याची कीर्तनं सामान्य रूपाने कीर्तनं राहायचे. त्यांना जास्त शब्दज्ञान नव्हतं, त्यामुळे प्रमाणाला प्रमाण देऊन ते कीर्तनं करायचे. आताच्या काळातले विद्वान कीर्तनकार झाले, अतिशय सुसंबद्ध कीर्तन करतात. कीर्तनकार हा सुसंबद्ध कीर्तन करणारा असावा का समाधी भाषेतला कीर्तनकार असावा? विठ्ठल विठ्ठल सुसंबद्ध कीर्तनकार जो असतो तो अभंग चांगला समजून सांगू शकतो. सगळे विषय जिथल्या तिथे त्याला मांडता येऊ शकतात, पण त्याची भाषा समाधी असेल हे सांगता येणार नाही आहे. आणि एखादा महात्मा पुरुष आहे, अभंग त्याने घेतलेला राहतो, शब्द इकडचे तिकडचे कधी कधी उच्चारले जातील आणि ते उच्चारलेले शब्द जर ते वेगळे आगळे त्यांच्या अनुभूतीचे असतील तर ते शब्द वेगळे राहतात बरं का. अर्थाला जोडल्या जाणार नाहीत असं वाटेल आपल्याला, ते वरपंगी वाटेल, पण त्या शब्दाचा खूप कस काढल्यानंतर, चिकित्सा केल्यानंतर त्या महात्म्याचे शब्द आपल्याला समजतील. म्हणून महात्म्याचे शब्द लवकर समजत नसतात. ज्यांचं लवकर समजतं त्या कीर्तनाला लोक जास्त राहतात, का ज्यांचं समजत नाही त्या कीर्तनाला लोक जास्त राहतात?
विठ्ठल विठ्ठल विठाला 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 पाण्या कीर्तनाला लोक जास्त त्या आईचं लवकर समजत. ज्या लोकांचं समजतच नाही ते म्हणतात काही समजलं नाही, डोक्याहून गेलं म्हणतात. आपल्याला समजतं कुठलं, व्यवहारातलं लवकर समजतं, परमार्थातलं शब्द आपल्या परिचयाचे नसतात, त्यामुळे ते आपल्याला समजत नाहीत. आणि कीर्तनामध्ये काय असतं, अभंगाला अनुसरून शब्द दिल्या जातात. एखाद्या ग्रंथाचं सुंदर चिंतन कीर्तनात होत नाही. म्हणून एखादा ग्रंथ जर आपण चिंतनाने सोडला तर ते ग्रंथ आपल्याला चांगला समजतो. कीर्तनकार त्याच्या लागणाऱ्या विषयापुरती मर्यादित शब्द जोडतो आणि त्या अभंगाचं चिंतन आपल्याला सांगतो. म्हणून ते अभंग समजतो, आपल्याला एक अभंग समजतो, चांगली गोष्ट होते ते. पण बाकीचा आपल्याला विषय समजत नाही. आणि सामान्य व्यवहारातल्या गोष्टी ज्या असतात त्या लवकर समजतात. आणि त्या जर लवकर समजल्या तर ते ऐकण्यात मजा वाटते बरं का. ऐकलेलंच ऐकण्यात लय मजा येते. जे कधीच ऐकलेलं नाही ते ऐकण्यात मजाच येत नाही. पण ऐकलेलंच असलं तर ऐकण्यात मजा येते. तुम्ही बघा, महिला इकडचं तिकडचं व्यवहारातलं जर काही सांगितलं तर लवकर लोकांना समजतं. उदाहरण म्हणून जर सांगायचं ठरलं तर घरामध्ये सासू सुना राहत होत्या. दोघीलाही थोडा चोरून खायचा नाद होता. एक दिवस सासूबाई बाहेरून आली, दूध तापलेलं होतं. तिने परातीत घेतलं, एका खोलीत गेली आणि दूध प्यायला लागली. तेवढ्या सुनबाई बाहेरून आली, तिने पाहिली तर कोणी दिसत नाही. तिने ग्लासात घेतलं आणि ती बी त्याच खोलीत शिरली. समजा सासूने विचारलं काय 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 नाही म्हणे, तुम्हाला द्यायला दूध आणलं म्हणे, घ्या. आता ह्या गोष्टी कशी पटकन समजतात लोकांना. का समजतात? ह्या घरातल्या असतात, अनुभवाचे असतात, असं घडत राहतं. आणि जे जे घडतं आणि ते जर महाराजांनी सांगितलं, द्या टाळी, वा का बात आहे. लटिके ते रूचे साच कोणाही ना पते, साच कोणाही ना पते, साच कोणाही ना पते. लटिके ते रूचे साच कोणाही ना पते, साच कोणाही ना पते, साच कोणाही ना पते. लटिके ते रूचे साच कोणाही ना पते, साच कोणाही ना पते, साच कोणाही ना पते. लटिके ते रूचे साच कोणाही ना पते, साच कोणाही ना पते, साच कोणाही ना पते. लटके ते फेडा, हे लटकं लय आवडतं लोकांना. मजेच आवडतं, खोटं आवडतं, खोट्या प्रपंचा संबंधितलं आवडतं, बाकी काही नाही. कारण ते अनुभवाचं राहतं ना. हे कुठं अनुभवाचं आहे? स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती. स्वानुभवाचं स्नान कुठं कोण करतंय? कोणला अनुभूती आहे? तत्वमशी ते परब्रह्म मी आहे. मग त्याचा कीस पाडावा लागतो गुरु पुढे बसू बसू. म्हटले महाराज तुम्ही सांगितलं तत्वमशी ते ब्रह्म मी आहे, हे मला पटत नाही. मग गुरुने सांगितलं, हे बघ तुला आता थोडं समजून सांगतो, त्या वाक्याचा विचार कर. तत् म्हणजे ते परब्रह्म. त्याचा वाच्यार्थ घ्यायचा, लक्षार्थ घ्यायचा. म्हणजे वाच्यार्थाचा विचार करायचा, लक्षार्थाचा विचार करायचा. त्वम जे आहे त्याचा लक्षार्थाचा विचार करायचा, वाच्यार्थाचा विचार करायचा. लक्षार्थाचा विचार करून लक्ष जे आहे त्याचं ऐक्य पहिलंच आहे, करायची गरज नाही. आणि वाच्य अंश जो आहे त्या वाच्य अंशाचा विचार करत असताना वाच्य अंशातला काही भाग ग्रहण करायचा, काही भाग त्याग करायचा. भागत्याग लक्षणं करायची. आणि अशी लक्षणं केल्यानंतर जे पदरात पडून ती तू आहेस बाबा. निर्गुण निराकार असणारं ब्रह्म, कुटस्थ स्वरूप असणारं तुझं लक्ष. अशा पद्धतीने तुम्ही दोघं एकच आहात, अशा प्रकारचा बोध करून देणं हे कोणाचं काम आहे? इंजिनियरचं, पुढाऱ्याचं, समाजातले कोणत्या लोकांचं? कोणत्यात नाही. बाकीचे लोक आपल्याला तिकडे जाऊनच देत नाही. ते म्हणतात नाही नाही तुम्ही विकास करा, तुम्ही चांगलं राहा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं घरं बांधा, चांगल्या माड्या बांधा, शेती कसून करा, जीवन चांगलं जगलं पाहिजे, पैसा भरपूर मिळवला पाहिजे, रिकामा अर्धघडी. हे असं माऊलीच्या शब्दातला उपदेश ते आपल्याला करू शकतात. पण माऊली कशा करता सांगतात? माऊलीचं मनोगत काय आहे? माऊली काय सांगायला लागले? सर्व सुख गोडी.
तुम्हाला सुखी व्हायचंय का, मग रिकामा अर्ध घडी राहू नको. लटिक प्रपंच हे लोकांना आवडत राहतं, त्यांच्या आवडीचा विषय असतो. म्हणून तत्वपश्चाती महावाक्याचा उद्देश लोकांना लवकर कळत नाही. आणि त्याकरता काय करावं लागेल, कीर्तन ऐकावं लागते का श्रीगुरूच्या पुढे बसावं लागेल. श्रीगुरूच्या पुढे बसा. कीर्तन कमी ऐका, काही बिघडत नाही. कीर्तन ऐकण्याने लोकांमध्ये फार फरक पडताना दिसत नाही बरं का. कारण बरेच लोक कीर्तनाला येतात. म्हणले तुम्ही कधीच कीर्तनाला येत नाही, आज का आले. म्हणे पंगत होती, हार घालायचा होता म्हणून आलो. विठ्ठल विठ्ठल हे काय हे सगळं, हे सगळं वरपंगी आहे. हे सगळं समाजातल्या गोष्टी आहेत. ह्या मान अशा काही व्यवस्था आहेत, त्या सगळ्या समाजातल्या व्यवस्था आहेत. आपल्याला परब्रह्माकडे जर जायचं असेल तर नको नको मान नको अभिमान, आणि सोडी मी तू पण तोचे सुखी. आपल्याला सुखी व्हायचंय का, परब्रह्मापर्यंत जायचंय का, स्वानुभवाच्या स्नानापर्यंत जायचंय का, मग खऱ्या श्रीगुरूची भेट घ्या आणि खऱ्या श्रीगुरूची काया वाचा मनाने सेवा करा. आणि अशा श्रीगुरूची कृपा जर आपल्यावर झाली, श्रीगुरू जर पाठीशी राहिले, तर आपल्याला काही कमी आहे का. हे जे वाक्य आहे हे ज्ञानोबारायांनी लिहिलं का ज्ञानोबारायांच्या अगोदरच आहे. ज्ञानोबारायांच्या नंतर एका फोटोवर हे वाक्य अवश्य आलं. ह्या शब्दात नाही, माऊलीच्या शब्दात नाही, पण दुसऱ्या शब्दात आहे. काय, भिवू नको मी तुझ्या पाठीशी. आहे की नाही वाक्य, तुम्ही पाहिलं असेल नसेल, पण एका फोटोवर अवश्य आलेलं आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थच काय आहे, श्रीगुरु सारिका. मग हे वाक्य जे आलं, त्या वाक्य त्यांनी निर्माण केलं का त्याच्या अगोदरचं माऊलीपासून हे वाक्य. हा माऊलीपासूनच आहे का माऊलीच्या अगोदरचा सिद्धांत हा सिद्धांत आहे. हा वेदातला, शास्त्रातला, सगळ्यात कुठेही तुम्ही गेले तरी हा सिद्धांत कधीच बदलणार नाही की श्रीगुरु जर पाठीराखी असतील तर आपल्याला भिण्याचं कारण नाही. बघा, कौरव पांडव आपल्याला नेहमीचे परिचयाचे आहेत. कौरव पांडव नेहमीच्या परिचयाचे. श्रीगुरु तिथे द्रोणाचार्य आहेत, श्रीगुरु कृपाचार्य आहेत, भीष्माचार्य वयोवृद्ध ज्ञानवृद्ध त्यांच्यामध्ये आहेत. पण कृपाचार्य आणि द्रोणाचार्य हे दोन श्रीगुरु त्या कौरव पांडवाचे शिक्षक होते, गुरुजी होते, गुरुवर्य होते. आणि गुरुवर्य असल्यामुळे त्यांनी सर्वांना ज्ञान दिलं. आणि त्या ज्ञान देण्यापैकी जवळजवळ 4-5 प्रकारचे माणसं त्यांना भेटले. एक म्हणजे दुर्योधनासारखा भेटला, दुसरा म्हणजे कर्णासारखा भेटला. त्यांच्याच बरोबर अगोदर एकत्रितपणाने राहत असताना काही अंशाने त्यांच्याकडे कर्णाने सुद्धा काही अंशाने ज्ञान घेतलं. पण नंतर ते नाही जमल्यामुळं पुन्हा त्यांना जावं लागलं, बाहेर जावं लागलं. पण अशा पद्धतीने ते एक पार्ट आहे. दुर्योधनाचं एक सुंदर पार्ट आहे. तदनंतर धर्मराजाचं एक पार्ट आहे. 5 पांडवापैकी अर्जुनाचं एक पार्ट आहे आणि एकलव्याचं पण एक पार्ट आहे. विठ्ठल हे सगळे पार्ट आहेत की नाही, वेगळे वेगळे. दुर्योधन त्यांच्याकडे शिकला, अर्जुनही त्यांच्याकडे शिकला, भीम त्यांच्याकडे शिकला, आपला धर्मराजाही त्यांच्याकडे शिकले. आणि अशा पद्धतीने कर्णही त्यांच्यातच होता आणि एकलव्य पण त्यांच्यातच होता. आता हे सगळे जण वेगळे वेगळे पार्ट आहेत. दुर्योधनाला मिळालं त्याच्या बुद्धीने त्याने स्वीकारलं, कर्णाला मिळालं त्याच्या बुद्धीने त्याने स्वीकारलं, धर्माला मिळालं त्याच्या बुद्धीने त्याने स्वीकारलं, अर्जुनाला मिळालं त्याच्या बुद्धीने त्याला स्वीकारलं. आणि अशा पद्धतीने असणारा एकलव्य त्याला मिळालं त्याच्या बुद्धीने त्याने स्वीकारलं. मला बाकीचं काहीच बोलायचं नाही, मला यातलं एकच बोलायचं आहे की श्रीगुरूची खरी खरी ओरिजिनल कृपा या सगळ्या पार्टापैकी कोणावर होती असं जर आपण कोणालाही विचारलं तर काय नाव येईन पुढे. वा, कारण अर्जुनाच्या पाठीराखी श्रीगुरूची कृपा होती. अर्जुन विद्येने कमी असेल कर्णापेक्षा, काही चलाखीमध्ये अर्जुन कमी असेल दुर्योधनापेक्षा, कारण दुर्योधन फार बुद्धिवान होता, अतिशय हुशार होता. अनेक गोष्टी त्याला मार्मिकतेने कळत होत्या. पुढं काय होणार आहे आणि काय केलं पाहिजे हे सगळे धागेदोरे, सगळा अभ्यास दुर्योधनाचा होता. सगळ्या गोष्टी दुर्योधनाकडे जरी होत्या, फक्त एक त्याच्या जीवनात कमी होतं. काय कमी होतं? श्री गुरु कृपा.
आणि अर्जुनाच्या जीवनात फक्त एकच होतं महत्वाचा भाग, श्री गुरुची कृपा. आणि त्या श्री गुरुच्या कृपेमुळं अर्जुन विजयी झाला. अर्जुनाचं जीवन मस्त झालं, अर्जुनाचं जीवन आदर्श ठरलं, अर्जुन सगळ्या जगाला आदर्श ठरला, अर्जुन ब्रह्मज्ञानाचा अधिकारी ठरला. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये इतराचे कोणाचा मोठेपणा नाही राखता आला तरी चालेल, पण आपल्या श्री गुरुची कृपा आपल्यावर होईल असं जीवन जगावं. हा ज्ञानोबरायचा तुम्हा आम्हाला सर्वाला संदेश आहे, सिद्धांत आहे आणि माऊलीचा अनुभव आहे. पहिल्या चरणामध्ये श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा. इतरांची लेखा कोणाकारी, इतरांची लेखा कोणाकारी, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा. इतरांची लेखा कोण करे, इतरांची लेखा कोण करे, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, इतरांची लेखा कोणाकारी, इतरांची लेखा कोणाकारी, श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करे, इतरांची लेखा कोण करे. विठोबा रखुमाई. जय जय गोपाल कुमाये, गोपाल कुमाये, जय जय गोपाल कुमाये, गोपाल कुमाये, जय 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 गोपाल कुमाये, जय जय गोपाल कुमाये, जय जय गोपाल कुमाये, जय जय गोपाल कुमाये. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करे. श्री गुरु पाठी राखी असल्यावर आपल्याला दुसऱ्याला काही मोजमाप करायची गरज नाही. परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी कृष्णादेवा काळे महाराज अगदी सुंदर शांतीब्रह्म हे पद, ही उपाधी महाराजांना शोभून दिसते. त्या शांती शब्दाला शोभा आली कृष्णादेव महाराजाच्या जवळ आल्यामुळे. नाही तर तिला कोणी विचारित नव्हतं. आमच्या इकडं, आमच्यासारख्याकडं इकडं तिकडं ती हिंडत होती, जाऊन पाहत होती, राहून पाहत होती, पण लगेच तलाखच होत होता. पण देवाच्या जवळ शांती आली, आल्यानंतर तिची शोभा वाढली, आनंद वाटला, कारण महाराजांचं जीवन अतिशय सुंदर होतं. अनेक लोकांनी त्यांच्या जीवनाचा जवळून अनुभव घेतला. आम्ही सुद्धा अगदी बालपणापासून, आळंदीहून आल्यापासून श्री क्षेत्र पैठण, आमच्या परिसरामध्ये काळे महाराजांचं येणं जाणं नेहमी असायचं आणि म्हणून जवळून परिचय असायचा. कृष्णादेव काळे महाराज अगदी आमच्या परिसरात गावोगाव त्यांची कीर्तनं व्हायचे. नेहमी आम्हाला कीर्तन श्रवण करण्याचा योग यायचा. त्यांचं कीर्तन असं चालायचं, बाकीचे लोक असे थोडे गुंगल्यावानी व्हायचे, पण महाराज मधून एखादा हळूच चुटकुला आणायचे, लोकांना कळत बी नव्हता. बोलता बोलता असं बोलून द्यायचे मस्त आनंदाचं. त्यांचं बोलणं हे
अगदी सुंदर होतं. गाथा भागवत ज्ञानेश्वरीचा अभ्यास होता आणि जीवन शांत त्यांनी बनवलं. आणि या शांत बनवलेल्या जीवनामध्ये महाराजांनी पायी दिंडी आपल्या गावातून सुरू केली. तदनंतर इथे दधनेश्वर महादेवाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. आपल्याला सर्वांना त्यांच्या कार्याचा परिचय आहे. सर्व तुम्ही माझ्यापेक्षा जवळून त्यांना ओळखता, पण जवळून जरी ओळखत असला तरी त्यांच्यातली जी मार्मिकता होती ती अतिशय सुंदर होती. साधूचं जे जीवन असतं त्या जीवनाशी अगदी मस्त जीवन होतं. कोणतेही माणसं त्यांना इथे भेटत होते, अनेक लोक, अनेक प्रकारचे लोक त्यांना भेटत होते, पण सर्व लोकांना सामावून घेऊन त्याच्यासारखं उत्तर देऊन त्याचं समाधान करण्याची क्षमता होती. विठ्ठल म्हणून कधी ते अशा प्रकारचं उग्र बोलत नव्हते. म्हणून अशा पद्धतीचा त्यांचा शांत आणि मस्त स्वभाव, त्या स्वभावाला अनुसरून साधू संतांची कृपा, गुरुवर्य सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ते एक सुंदर आदर्श विद्यार्थी. संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केला, गुरुवर्यांचे आशीर्वाद घेतले. पैठण क्षेत्रात येणं जाणं वारीच्या निमित्ताने ठेवत गेले आणि पैठणला वारीला आल्यामुळे तिकडच्या मराठवाड्याच्या लोकांनी त्यांना जास्त उचललं. बरं, सुरुवातीला तिकडेच कार्यक्रम, त्यांचे भजन कीर्तन, राहणं, वास्तव्य, आणि त्यानंतर हळूहळू पुन्हाही आपल्या गावामध्ये येऊन अगदी सर्व समाजाच्या अंतःकरणामध्ये परमार्थाची बाजू पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलं. जीवनभर तेच केल्यामुळे उत्तरार्धामध्ये अतिशय वृद्धी त्या कार्याची होत गेली. जे माणसं जीवनभर ते काम करीत असतात, मरणोत्तर ते कार्य वाढत राहत. जे माणसं आढावटाई प्रचार करून कामं करीत असतात ते म्हातारपणी संपत असतात. म्हणून साधकाने यांच्यातले गुण घेतले पाहिजे. त्यांचे गुण काय घ्यायचे की त्यांनी जसं निष्काम राहून मस्त ते करीत राहिले, आणि करीत राहिल्यामुळे शेवटी त्यांच्या जीवनभर साठवलेला जो साठा होता त्या साठ्याच्या जोरावर आम्ही आता परमार्थ करू लागलेलो आहोत. त्याच्याशिवाय तुम्हाला आम्हाला परमार्थ होणार नाही. पण बरेच लोक आमच्यासारखे साठवण होऊनच देत नाही. कारण आज जर आमच्या जीवनात काही प्राप्त झालं तर लगेच आम्ही ते वाटून टाकतो, आणि वाटून टाकलं की ते साठवत नाही, आणि नाही साठवलं की ते संपून जातं. म्हणून संपणारा परमार्थ कधी करीत जाऊ नये. मस्त परमार्थ करावा. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे असा शुद्ध परमार्थ करावा. आणि हे जोग महाराजांच्या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी, त्यांना हे सगळं कळून चुकलं. त्यापैकी कृष्णादेव काळे महाराज यांचाही नंबर आहे. आणि अशा पद्धतीने काळे महाराजांच्या माझ्या जीवनामध्ये जवळून सहवास झाला. अनेक वेळा गप्पा गोष्टी होत गेल्या, काही विषयाचं कधीमधी चिंतन होत गेलं, काही अनेक परमार्थातल्या चर्चा होत गेल्या. असं करत असताना परमार्थाची त्यांची योग्य वाटचाल असल्यामुळे तीच वाटचाल तुम्हा आम्हाला दिशा दाखवणारी ठरत आहे. आणि त्या दिशेने जर आपण चाललो तर नक्कीच आपलाही परमार्थ गोड झाल्याशिवाय राहणार नाही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे, तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. हरिभक्तीपरायण सुदाम महाराज दहेगावकर आपल्या या संस्थांचा कारभार सम्यक रीतीने चालवतात, दिंडी चालवतात. आल्यानंतर त्यांनी मला 2-5 गोष्टी मस्त सांगितल्या की दिंडीची प्रगती झाली, उत्सवाची प्रगती झाली, दिंडी करता व्यवस्थापना झाली पाहिजे, या दृष्टीने पंढरीमध्ये जागा झाली पाहिजे. या भावनेतून ती संकल्पना समाजापर्यंत त्यांनी पोहोचवली, आणि समाज नक्कीच त्या संकल्पनेला वायाला जाऊ देणार नाही. हे देवाची कृपा आहे. कृष्णादेव काळे महाराजांचं बीजावर रोपण आहे. तेच बीजावर रोपण पुढे वृद्धिंगत होतं, झाड मोठं होत राहतं, आणि मोठं झालेलं झाड आपल्याला सगळ्याला दिसतं, पण त्याचं बीजही महत्त्वाचं राहतं. हेही ध्यानात ठेवलं पाहिजे. या दृष्टीने कृष्णादेव काळे महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मी त्यांची आठवण आपल्याला केलेली आहे. तुम्हाला जेवढ्या आठवणी असतील त्या दररोज तुम्ही ध्यानात आणि चलत जा, आणि त्या पद्धतीने आपलं जीवन बनवण्याचा प्रयत्न करा. चला, अशा पद्धतीने या कार्यामध्ये येण्याचा प्रसंग प्राप्त झाला.
बाबाजी वैकुंठ गमन झालं त्या वर्षी त्यांचे जे 14 दिवस कीर्तनाचे सोहळे होते त्या एका सोहळ्यामध्ये त्या सोहळ्यात माझी चिंतन कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज काळे यांनी आमंत्रित केलं. कर्मधर्म संयोगाने त्यांनाही भगवंतांनी आपल्या स्वरूपामध्ये लीन केलं, ब्रह्मलीन झाले. फार दिवस त्यांना कार्य करता नाही आलं, पण जे आहे ते पूज्य महाराजांनी शिकवलेलं मार्गदर्शन दिंडी आणि संस्थान काही वर्षे त्यांना चालवण्याची जबाबदारी प्राप्त झाली. तीही जबाबदारी त्यांच्या जीवनात पूर्ण होत गेली. त्यानंतर हरिभक्तीपरायण महाराज आपल्यामध्ये आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने चाललेली वाटचाल आहे. मी गेल्या वर्षी मला त्यांनी फोन केला अनेक वेळा इथल्या कार्याच्या निमित्ताने, सप्ताहाच्या निमित्ताने 2-5 वेळा त्यांनी मला फोन केला, पण ते संस्थानावर आल्यापासून माझं काही येणं घडलं नव्हतं. आणि न येणं घडल्यामुळे बरीच परिचयाची मंडळी इथे आहेत. मी देवा होते तेव्हापासून सप्ताहाला येत होतो, अनेक उत्सवामध्ये येत गेलो, म्हणून बरीच मंडळीचा परिचय असल्यामुळे आमच्या एकनाथ महाराज प्रसादिक वारकरी शिक्षण संस्थेचे काही विद्यार्थी वर्ग इथे आहे. हे दोन्ही मृदंगाचारी आहेत, संतोष महाराज आहेत. आधी करून आमच्या पैठणला राहिले, अभ्यास केला आणि गुरुवर्य कृष्णादेव काळे महाराजांनीच अनेक विद्यार्थी आणून घातले होते सुरुवातीला. त्यातले काही गायब झाले, काही आहेत अजून. असे अनेक विद्यार्थ्याचा संबंध आला आणि त्या संबंधातून सुदाम महाराजांनी सांगितलं हे लोक तुमची आठवण करतात, मलाच म्हणते तुम्ही तारीख दिली की नाही. मी म्हटलं कीर्तन कोणी करू शकतं, घ्या करून. मी पंढरपूरला होतो, मलाही काही कीर्तन करायचे आता हौस राहिली नाही, कीर्तनाची काही ओढ राहिली नाही, म्हणून त्यांना म्हटलं घ्या करून. कोणी कीर्तन करतं, प्रवास जास्त होतो या दृष्टीने मी टाळण्याचा प्रयत्न करीत होतो, पण सुदामजीचं आमंत्रण असल्यामुळे कृष्णाला ते काही टाळता आलं. असं यथामती यथा अवकाश आपला टाईम संपलेला आहे. बोलण्याला पूर्णविराम देतो. वेळेची मर्यादा पाळली पाहिजे, पावसा पाण्याचे दिवस आहेत, म्हणून एकदा माऊलीचं भजन करूया. 2 मिनिटात चाल, पुढची सूचना होतील, सूचनेचं पालन करा आणि आपला उत्सव गोड झाला पाहिजे. माऊलीची प्रार्थना आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोनितिहि लोके भजिजो आदि पुरखे अखंडित ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज देव मने तरला तरल 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 ज्ञानदेव मने तरला तरल तरल देवा मारे तरलो 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 आता उधरलो गुरु कृपे आता उधरलो गुरु कृपे श्री गुरु सारी का आस्था पाठीराखा पाठीराखा श्री गुरु सारी खान हस्ता पाठीराखा हस्ता पाठीराखा आता उधरलो गुरु कृपे आता उधरलो गुरु कृपे श्री गुरु सारी हस्ता पाठीराखा हस्ता पाठीराखा श्री गुरु सारी खा हस्ता पाठीराखा हस्ता पाठीराखा इतरा
हस्त पाठी राखा हस्त पाठी राखा श्री गुरु सारिका हस्त पाठी राखा हस्त पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी इतरांची लेखा कोण करे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल